गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण ESP या सब्जेक्टमधला 5th चॅप्टर जो आहे गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन हा चॅप्टर आपण स्टडी करतो आहे. या चॅप्टरमधले 3 लेक्चर्स जे आहेत ते आपले झालेले आहेत. आता हे जे लेक्चर असणार आहे आपलं लेक्चर नंबर 4 असेल. सो या लेक्चरमध्ये आपण राहिलेले जे पॉईंट्स आहेत चॅप्टरमधले ते स्टडी करणार आहे. पण ते पॉईंट्स स्टडी करायच्या अगोदर आपण लास्ट 3 लेक्चरला कोणकोणते पॉईंट स्टडी केलेत ते एकदम शॉर्टमध्ये रिव्ह्यू करूया आणि राहिलेले पॉईंट जे आहेत ते स्टडी करूया. ओके. सो आत्तापर्यंत या चॅप्टरमध्ये आपण पहिल्यांदा इंट्रोडक्शन बघितलेलं गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन म्हणजे काय असणार आहे ते. त्यानंतर आपण फर्स्ट पॉईंट स्टडी केला होता नीड ऑफ गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन, कशासाठी आपण गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन यूज करतो ते आपण बघितलेलं आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट आपण बघितलेला गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन जे असणार आहे त्या सबस्टेशनमध्ये इसेन्शियल पार्ट्स कोणकोणते आहेत, जे इम्पॉर्टंट पार्ट्स किंवा कंपोनंट्स कोणकोणते आहेत. ओके. सो ते सगळे कंपोनंट जे आहेत आपण डिटेलमध्ये स्टडी केलेले होते. सो त्यामध्ये आपण फर्स्ट बघितला होता बस बार, त्यानंतर आपण बघितला होता सेकंड सर्किट ब्रेकर, थर्डमध्ये आपण बघितलेला डिस्कनेक्टर, फोर्थमध्ये आपण अर्थ स्विच बघितलेला, फिफ्थ पॉईंट होता करंट ट्रान्सफॉर्मर, नेक्स्ट 6 होता व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर, पॉईंट नंबर 7 होता लाइटनिंग और सर्ज रेजिस्टर, अँड पॉईंट नंबर 8 जो होता तो होता कंट्रोल पॅनलच्या रिलेटेड. ओके. सो अशा टोटल आपण 8 जे इम्पॉर्टंट किंवा इसेन्शियल कंपोनंट्स असणार आहेत गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनचे ते स्टडी केलेले आहेत. त्यानंतर आपण गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनचे ॲडव्हान्टेजेस काय काय असणार आहेत ते बघितलेले आहेत. त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय काय आहेत हा पॉईंट पण आपण बघितलेला आहे. आणि त्यानंतर आपण आपल्या चॅप्टरमधला जो थर्ड पॉईंट होता सिंगल लाईन डायग्रॅम ऑफ गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन हा पॉईंट पण आपण स्टडी केलेला आहे. ओके. त्यानंतर पॉईंट नंबर 4 जो होता पार्शल डिस्चार्ज मॉनिटरिंग हा पॉईंट आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पार्शल डिस्चार्ज म्हणजे काय हे बघितलेलं आहे. त्यानंतर पार्शल डिस्चार्ज मॉनिटरिंग कसं केलं जाणार आहे आणि पार्शल डिस्चार्ज जो असणार आहे तो डिटेक्ट कसा केला जाणार आहे, असे 3 पॉईंट्स त्यामध्ये आपण बघितलेले आहेत. सो इथंपर्यंत आपण जो सिलेबस आहे तो पहिल्या 3 लेक्चरमध्ये कवर केलेला आहे. तिथून पुढचे जे पॉईंट्स असणार आहेत तिथून पुढचे ते आपण आजच्या लेक्चरला कवर करणार आहे. ओके. सो त्यामध्ये पुढचा पॉईंट असणार आहे पॉईंट नंबर 5 रुटीन प्रिव्हेंटिव्ह अँड ब्रेकडाऊन मेंटेनन्स ऑफ गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन. ओके. सो इथून पुढे आपण मेंटेनन्सचा जो पार्ट असणार आहे गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनमधला तो आपण स्टडी करणार आहे. ओके. सो याच्या अगोदर पण आपण जे पहिले 3 चॅप्टर स्टडी केलेले आहेत त्या चॅप्टरमध्ये पण आपण रुटीन मेंटेनन्स म्हणजे काय, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणजे काय आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्स म्हणजे काय हे आपण डिटेलमध्ये बघितलेलंच आहे. ओके. सो याच्यामध्ये फक्त काय होणार आहे सबस्टेशनचा टाईप चेंज होतो आहे. आपण जे रुटीन मेंटेनन्स, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्स बघितलेलं होतं ते आपण एअर इन्सुलेटेड सबस्टेशनसाठी बघितलेलं. ओके. आता आपण ते गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनसाठी बघणार आहे. ओके. सो याच्यामध्ये बेसिक प्रोसिजर जे असणार आहे ते सेमच असणार आहे, फक्त त्यामध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज आपण करत होतो त्या ॲक्टिव्हिटीज थोड्याफार चेंज होणार आहेत. ओके. सो त्यामध्ये आपण पहिल्यांदा बघूया रुटीन मेंटेनन्स म्हणजे काय असणार आहे ते. ओके. सो त्यामध्ये फर्स्ट पॉईंट गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन मॅन्युफॅक्चरर प्रोव्हाइड्स एंड युजर्स विथ सजेस्टेड मेंटेनन्स प्लॅन. ओके. म्हणजे ज्यावेळेला एखादा गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन कंपोनंट मॅन्युफॅक्चर करणारा मॅन्युफॅक्चरर ज्यावेळेला एखादा कंपोनंट सेल आउट करतो, विकतो, त्यावेळेला त्या कंपोनंटबरोबर तो मॅन्युफॅक्चरर काय करतो त्या कंपोनंटचा मेंटेनन्स प्लॅन पण त्या एंड युजरला प्रोव्हाइड करतो. ओके. म्हणजेच काय तर ज्यावेळेला आपण एखादा कंपोनंट विकत घेणार आहे गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनचा त्यावेळेला आपल्याला त्याच्याबरोबर त्याचा मेंटेनन्स शेड्यूलचा प्लॅन पण मिळणारच आहे. ओके. सो मेंटेनन्स शेड्यूलचा प्लॅन जो असणार आहे तो जनरली मॅन्युफॅक्चररकडून प्रोव्हाइड केला जातो. देन सेकंड दिस प्लॅन चेंजेस विथ चेंज इन मॅन्युफॅक्चरर बट द बेसिक प्रिन्सिपल इज सेम. ओके. सो याच्या म्हणजेच काय जर आता गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन मॅन्युफॅक्चर करणारे डिफरंट मॅन्युफॅक्चरर्स आहेत. सो प्रत्येक मॅन्युफॅक्चररनुसार किंवा प्रत्येक मॅन्युफॅक्चररचा जो मेंटेनन्स प्लॅन असणार आहे तो थोडाफार चेंज असणार आहे, पण सगळ्या मॅन्युफॅक्चरमध्ये जो बेसिक प्रिन्सिपल असणार आहे ते सेमच असणार आहे. ओके. म्हणजे मॅन्युफॅक्चरर बदलला की मेंटेनन्सचा प्लॅन चेंज होणार आहे, पण त्याचं बेसिक प्रिन्सिपल जे आहे ते सेमच राहणार आहे. ओके. सो आपण पहिल्यांदा बघूया रुटीन मेंटेनन्स म्हणजे काय. रुटीन मेंटेनन्स म्हणजे आपल्याला माहिती आहे त्यामध्ये आपण बघतो ते असतं व्हिज्युअल इन्स्पेक्शन. ओके. म्हणजे फक्त आपण ऑब्झर्व करून कोणकोणत्या गोष्टी चेक करणार आहे त्या गोष्टी आपल्या रुटीन मेंटेनन्समध्ये येणार आहेत किंवा त्या व्हिज्युअल इन्स्पेक्शनच्या अंडर येणार आहेत. सो रुटीन मेंटेनन्स म्हणजे व्हिज्युअल इन्स्पेक्शन, फक्त ऑब्झर्वेशन करायचे आणि त्यामध्ये काय आपल्याला जर
त्रुटी सापडल्या तर त्या आपण त्या ठिकाणी करेक्ट करणार आहे. ओके, सो रुटीन मेंटेनन्स म्हणजे आपण बघणार आहे असणार आहे व्हिज्युअल इन्स्पेक्शन. सो त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, ऑन अ फ्रिक्वेंट बेसिस इट इज सजेस्टेड दॅट complete visual inspection of gas insulated substation devices should be done. ओके, म्हणजे एका ठराविक फ्रिक्वेन्सीने गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनचे जे कंपोनंट्स आहेत त्या कंपोनंट्सचा मेंटेनन्स आपल्याला करावा लागणार आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी ही डेली असू शकते किंवा वीकली असू शकते किंवा मंथली असू शकते. जर फ्रिक्वेन्सी डेलीला सेट केली असेल म्हणजेच काय तर रोजच्या रोज तुम्हाला ती ॲक्टिव्हिटी परफॉर्म करावी लागणार आहे. किंवा फ्रिक्वेन्सी तुम्ही जर वीकली सेट केली असेल तर प्रत्येक आठवड्यातून एकदा तुम्हाला ती ॲक्टिव्हिटी परफॉर्म करायला लागणार आहे. ओके, सो फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, किती वेळानंतर तुम्ही ती ॲक्टिव्हिटी परफॉर्म करणार आहे त्याला आपण फ्रिक्वेन्सी असं म्हणणार आहे. ओके, सो एका ठराविक फ्रिक्वेन्सीने गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनचे कंपोनंट्स आहेत त्याचा मेंटेनन्स जो असतो किंवा त्याचं व्हिज्युअल इन्स्पेक्शन जे असतं ते केलं जातं. ओके, जनरली ते डेली बेसिस किंवा वीकली बेसिसवरती केलं जातं. नेक्स्ट सेकंड पॉईंट, the equipment does not require to de-energize while performing the visual inspection. ओके, सो आपल्याला माहीत आहे आपण व्हिज्युअल इन्स्पेक्शन करत असताना ते इक्विपमेंट बंद करायची आपल्याला काही गरज पडत नाही आहे, कारण आपण त्यामध्ये कुठल्याही त्या ठिकाणी रिपेरिंगचं किंवा मेंटेनन्सचं काम करणार आहे, फक्त आपण व्हिज्युअल इन्स्पेक्शन करणार आहे. सो व्हिज्युअल इन्स्पेक्शन करत असताना त्या ठिकाणी ते इक्विपमेंट बंद करण्याची किंवा de-energize करण्याची काही गरज पडत नाही. द नेक्स्ट पॉईंट नंबर थर्ड, the objective of this inspection is to verify that there is no sign of unexpected wear or equipment maloperation. म्हणजे व्हिज्युअल इन्स्पेक्शन करण्यामागचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे, तर त्या ठिकाणी कंपोनंटची कंडिशन कशी आहे हे आपल्याला समजावं ह्यासाठी आपण व्हिज्युअल इन्स्पेक्शन करू शकतो, किंवा एखाद्या इक्विपमेंटचं किंवा कंपोनंटचं माल ऑपरेशन म्हणजे मिस ऑपरेशन होऊ नये म्हणून आपण ते व्हिज्युअल इन्स्पेक्शन जे असतं ते परफॉर्म करत असतो. ओके, द नेक्स्ट, द कॉमन ऑपरेशन्स परफॉर्म ड्युरिंग व्हिज्युअल इन्स्पेक्शन आर ॲज फॉलोज. सो व्हिज्युअल इन्स्पेक्शनमध्ये कुठले ॲक्टिव्हिटीज केल्या जाणार आहेत तर त्या इथे खाली मेन्शन केले आहेत. त्यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी असणार आहे एक्झामाइन कॉम्प्रेसर रन टाईम अँड ॲडजस्ट ऑपरेशन ऑफ न्यूमॅटिक सिस्टीम. इन केस ऑफ स्प्रिंग ऑपरेटर कंडक्ट व्हिज्युअल इन्स्पेक्शन फॉर एनी डिफेक्ट. ओके, म्हणजे काय करायचं आहे, आता आपल्याला माहीत आहे की गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनमध्ये त्या पूर्ण चेंबरमध्ये किंवा त्या पूर्ण सिस्टीममध्ये SF6 गॅस फिल केलेला असतो आणि तो SF6 गॅस जो असतो तो एका ठराविक प्रेशरने या ठिकाणी फिल केलेला असतो. तर त्या SF6 गॅसचं प्रेशर जे असतं हे कशावरती डिपेंड असणार आहे, तर आपण ज्या सिस्टीमने सप्लाय करतो त्या सिस्टीमवरती. ओके, सो जनरली या ठिकाणी SF6 कॉम्प्रेसर्स असणार आहेत. ते काय करणार आहेत, तर ते कॉम्प्रेसर SF6 गॅस एका ठराविक प्रेशरला सेट करणार आहेत, किंवा SF6 गॅसचं जे प्रेशर असणार आहे प्रेशर सेट करायचं काम जे असणार आहे ते कॉम्प्रेसरचं असणार आहे. सो प्रेशर कमी झालं की ऑटोमॅटिकली कॉम्प्रेसर जो आहे तो ऑन होईल आणि त्या ठिकाणी SF6 गॅसचं प्रेशर जे असणार आहे ते त्याच्या स्टँडर्ड व्हॅल्यूला ठेवलं जाणार आहे. ओके, सो त्या केसमध्ये कॉम्प्रेसरचा रन टाईम जो आहे तो तुम्हाला एक्झामिन करायला लागणार आहे, म्हणजे कॉम्प्रेसर किती वेळाने त्या ठिकाणी ऑपरेट होतो. सारखा जर कॉम्प्रेसर ऑन होत असेल तर म्हणजे त्याचं मिनिंग काय असणार आहे की SF6 गॅस जो आहे तो कुठेतरी एका पॉईंटला लीक होतोय, त्यामुळे तो कॉम्प्रेसर जो आहे तो सारखा सुरू होतोय. ओके, सो ते फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला कॉम्प्रेसरचा जो रन टाईम आहे तो रन टाईम किती आहे ते तुम्हाला एक्झामाइन करायला लागेल किंवा त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे. ओके, द नेक्स्ट सेकंड पॉईंट असेल व्हेरीफाय ऑइल प्रेशर अँड टाईटनेस. सो जे कंपोनंट्स ज्या ठिकाणी मेकॅनिकल मुवमेंट होते कंपोनंट्सची, म्हणजे कॉन्टॅक्ट एकमेकांना टच होतात, कॉन्टॅक्ट एकमेकांपासून सेपरेट होतात, त्या ठिकाणी लुब्रिकेशनसाठी ऑइल यूज केलेलं असतं. सो त्या ऑइलचं प्रेशर किंवा टाईटनेस जो असणार आहे कंपोनंट्सचा तो तुम्हाला व्हिज्युअल इन्स्पेक्शनमध्ये चेक करायचं आहे. द नेक्स्ट पॉईंट नंबर थर्ड असेल नोट डाऊन स्विचिंग इक्विपमेंट ऑपरेशन युझिंग ऑपरेशन काउंटर. ओके, म्हणजे स्विचिंग इक्विपमेंट जे आहेत म्हणजे अर्थ स्विच असेल, डिस्कनेक्टर असेल, या टाईपचे जे इक्विपमेंट्स आहेत जे स्विच ऑन किंवा स्विच ऑफ होतात किंवा सर्किट ब्रेकर असेल, सो हे जे स्विचिंग इक्विपमेंट्स आहेत या स्विचिंग इक्विपमेंटचं ऑपरेशन किती वेळा झालेलं आहे हे तुम्हाला नोट डाऊन करून घ्यावं लागेल. आणि त्यासाठी त्या ठिकाणी ऑपरेशन काउंटर एक डिव्हाइस जे असतं ते इन्स्टॉल केलेलं असतं. ऑपरेशन काउंटरमध्ये काय केलं, ज्या वेळेला सर्किट ब्रेकर ऑपरेट होतो त्यावेळी त्या ठिकाणी नंबर 1 असा त्या ठिकाणी मेसेज येणार आहे. ज्यावेळेला सेकंड टाईम तो ऑपरेट होईल त्यावेळी तो ऑपरेशन काउंटर ऑटोमॅटिकली नंबर 2 असं ऑपरेशन जे असणार आहे ते नोट डाऊन करून ठेवणार आहे. ओके, सो ज्या वेळेला स्विचिंग डिव्हाइसेस किंवा इक्विपमेंट्स ऑपरेट होतील त्यावेळेला
त्या ठिकाणी जो ऑपरेशन काउंटर असणार आहे तो इंडिकेट करेल की आत्तापर्यंत तो ते इक्विपमेंट किती वेळा ऑपरेट झालेलं आहे. ओके, सो तुम्हाला ते जे इक्विपमेंट्स आहेत त्यांचं ऑपरेशन काउंट करून ठेवावं लागतील विथ द हेल्प ऑफ ऑपरेशनल काउंटर. देन पॉईंट नंबर 4 असेल रेकॉर्ड अँड व्हेरीफाय SF6 डेन्सिटी युझिंग मीटर्स ऑर इन्स्टॉल्ड प्रोब्स. सो त्या चेंबरमध्ये किंवा त्या आपल्या सिस्टीममध्ये SF6 गॅस जो आहे त्याची डेन्सिटी किती आहे हे तुम्हाला ठराविक इंटरवलनी मेजर करावे लागणार आहे. ओके, त्यासाठी तुम्ही मीटर्स यूज करू शकता किंवा त्या ठिकाणी जे ऑलरेडी इन्स्टॉल केलेले प्रोब्स आहेत त्याचे रिडिंग घेऊन तुम्ही त्या ठिकाणी SF6 गॅसची डेन्सिटी किती आहे हे मेजर करू शकता किंवा रेकॉर्ड करू शकता. अँड 5th वन असणार आहे व्हेरीफाय ॲडिक्विट फंक्शनिंग ऑफ लो व्होल्टेज डिव्हायसेस. सो लो व्होल्टेज डिव्हायसेस जे आहेत त्याचं ऑपरेशन व्यवस्थित होते का नाही हे तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. ओके, तशा टोटल 5 ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या व्हिज्युअल इन्स्पेक्शनच्या किंवा रुटीन मेंटेनन्सच्या अंडर परफॉर्म केल्या जाणार आहेत. पहिली ॲक्टिव्हिटी म्हणजे काय तर कॉम्प्रेसर जो असणार आहे तो कॉम्प्रेसरचा रन टाईम एक्झामाइन केला जाणार आहे किंवा त्याचा अभ्यास केला जाणार आहे. सेकंडमध्ये त्या SF6 सिस्टीममधले गॅस प्रेशर जे असणार आहे किंवा इक्विपमेंटचं टाईटनिंग असणार आहे ते केलं जाणार आहे. नेक्स्ट जे स्विचिंग डिव्हायसेस आहेत त्याचे किती ऑपरेशन झालेत हे नोट डाऊन करून ठेवलं जाणार आहे. नेक्स्ट SF6 गॅसची डेन्सिटी किती आहे ते रेकॉर्ड करून ठेवलं जाणार आहे. आणि लो व्होल्टेज डिव्हायसेस जे आहेत त्यांचं ऑपरेशन व्यवस्थित होते का नाही हे व्हेरीफाय केलं जाणार आहे. सो ह्या ज्या ॲक्टिव्हिटी असणार आहेत ह्या व्हिज्युअल इन्स्पेक्शन किंवा रुटीन मेंटेनन्सच्या अंडर परफॉर्म केल्या जाणार आहेत. आणि ह्या ॲक्टिव्हिटी फ्रिक्वेंट बेसिसवरती म्हणजे डेली किंवा वीकली ह्या ॲक्टिव्हिटीज कॅरी आउट केल्या जाणार आहेत. ओके, सो असेल आपला फर्स्ट रुटीन मेंटेनन्स. देन सेकंड असेल प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्समध्ये आपल्याला माहीत आहे त्यामध्ये आपण काय करतो तर इक्विपमेंट खराब होऊ नये म्हणून त्याचा आपण मेंटेनन्स करतो, त्याला आपण प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणतो. ओके, तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्समध्ये 2 कॅटेगरीज आहेत. पहिली कॅटेगरी असणार आहे मायनर व्हेरिफिकेशन म्हणजे कमीत कमी व्हेरिफिकेशन त्यामध्ये केले जाणार आहेत. सेकंड असणार आहे मेजर व्हेरिफिकेशन ज्यामध्ये जास्त करेक्शन जे असणार आहेत ते केले जाणार आहेत. ओके, सो प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्समध्ये आपण 2 कॅटेगरी बघणार आहे. एक म्हणजे मायनर व्हेरिफिकेशन आणि सेकंड असणार आहेत मेजर व्हेरिफिकेशन. सो फर्स्ट मायनर व्हेरिफिकेशन म्हणजे आपण काय ते बघूया किंवा ते कधी करतात ते बघूया. सो मायनर व्हेरिफिकेशन त्यामध्ये दिस व्हेरिफिकेशन कॅन बी कम्प्लिटेड एव्हरी 5 to 10 years ऑन द GIS डिव्हायसेस. म्हणजे जे गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन जे इक्विपमेंट्स आहेत त्या इक्विपमेंटवरती प्रत्येक 5 ते 10 वर्षांच्या मध्ये हे व्हेरिफिकेशन्स केले जातात. व्हेरिफिकेशन्स म्हणजे काय तर ते इक्विपमेंट व्यवस्थित ऑपरेट होत आहेत का नाहीत हे फक्त व्हेरीफाय केलं जाणार आहे. ओके, सो मायनर व्हेरिफिकेशन हे प्रत्येक 5 ते 10 वर्षांनी केलं जाणार आहे. सेकंड पॉईंट बट दिस व्हेरिफिकेशन कॅन ऑल्सो डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ स्विचिंग ऑपरेशन. ओके, आता 5 ते 10 वर्षांनी केलं जातं किंवा जर एखादी इक्विपमेंट जास्त वेळेला ऑपरेट झाला असेल तर त्यावेळेलाही त्याचं मायनर व्हेरिफिकेशन जे असतं ते केलं जातं. आता मगाशी आपण व्हिज्युअल इन्स्पेक्शनमध्ये काय बघितलेलं की जे स्विचिंग डिव्हायसेस आहेत त्या स्विचिंग डिव्हायसेसचं ऑपरेशन झालं की ते ऑपरेशन आपण रेकॉर्ड करून ठेवतोय. म्हणजे किती वेळेला ते डिव्हाइस जे असतं ते डिव्हाइस ऑपरेट झालेलं हे आपण रेकॉर्ड करून ठेवतो. का कारण ज्यावेळेला मॅन्युफॅक्चरर तुम्हाला मेंटेनन्स प्लॅन प्रोव्हाइड करतो त्यावेळेला त्या मॅन्युफॅक्चररच्या प्लॅनमध्ये असंही लिहिलेलं असतं की आफ्टर एव्हरी 100 ऑपरेशन्स परफॉर्म दिस ॲक्टिव्हिटी. म्हणजे त्या इक्विपमेंटचे 100 ऑपरेशन झाले 100 वेळा तो ऑन ऑफ झाला की त्या इक्विपमेंटचा मेंटेनन्स काय करायचा ते मॅन्युफॅक्चररनी प्रोव्हाइड केलेलं असतं. म्हणजे प्रत्येक वेळेला मॅन्युफॅक्चरर इयर्समध्ये तुम्हाला मेंटेनन्स प्लॅन देईल असं काही नाही. तो ऑपरेशननुसार हे मेंटेनन्स प्लॅन देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल सर्किट ब्रेकरचे 1000 ऑपरेशन झाले की त्याचा मेंटेनन्स करा किंवा मेंटेनन्स काय करायचं आहे ते मेंटेनन्स शेड्यूल जे असणार आहे ते मॅन्युफॅक्चरर प्रोव्हाइड करणार आहे. सो सर्किट ब्रेकरचा मेंटेनन्स तुम्ही इयरली बेसिसवर पण करू शकता, प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक 2 वर्षानंतर एकदा करू शकता किंवा त्याच्या ऑपरेशनवरती पण करू शकता. म्हणजे प्रत्येक 1000 ऑपरेशनला त्या ठिकाणी तुम्ही त्याचा मेंटेनन्स जो असणार आहे तो करू शकता. आता ह्याचं सिम्पल एक्झाम्पल काय तर तुमची बाईक असेल तर बाईकमध्ये तुम्ही काय करता तर एक तर 6 महिन्यांनी त्याचं सर्व्हिसिंग करता किंवा 6 महिन्यांच्या ऐवजी प्रत्येक 4000 किलोमीटर झाल्यानंतर किंवा 5000 किलोमीटर झाल्यानंतर त्याचं सर्व्हिसिंग करता. सो सर्व्हिसिंग करण्याचे 2 टाईप्स आहेत. एक म्हणजे तुम्ही 5 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांच्या इंटरव्हलनी करू शकता किंवा प्रत्येक 4000 किलोमीटर झाल्यानंतर करू शकता. सो सिमिलरली या ठिकाणी मायनर व्हेरिफिकेशन जे असणार आहे ते 5 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी केले जाऊ शकतात किंवा त्याचबरोबर त्याचे जेवढे ऑपरेशन झाले त्या ऑपरेशननुसार पण ते
केले जाऊ शकतात. ओके, तसे दोन्ही प्रकारे दोन्हीपैकी कुठल्याही एका टाईपने त्याचे मायनर व्हेरिफिकेशन केले जाऊ शकतात. आता हे मायनर व्हेरिफिकेशन्स म्हणजे काय असणार आहे तर ते आपण बघूया. मायनर व्हेरिफिकेशन इन्क्लूड्स फर्स्ट व्हेरीफाय SF6 बाय व्हेरिफिकेशन ऑफ SF6 बाय प्रोडक्ट अँड इम्प्युरिटी कंटेंट. म्हणजे तो जो गॅस असणार आहे त्या गॅसमध्ये इम्प्युरिटी कंटेंट किती आहे हे तुम्हाला चेक करावं लागेल किंवा इम्प्युरिटी कंटेंट ॲड झाले की नाही हे तुम्हाला व्हेरीफाय करावं लागेल. सेकंड व्हेरिफिकेशन ऑफ SF6 प्रेशर. SF6 गॅसचं जे प्रेशर आहे ते तुम्ही व्हेरीफाय करायचं आहे ते स्टँडर्ड प्रेशरला आहे किंवा जेवढं असावं मॉडरेट प्रेशरला आहे की नाही हे तुम्हाला चेक करावं लागेल. नेक्स्ट असणार आहे फाइंड एनी SF6 लिकेजेस. त्या सिस्टीममध्ये कुठं SF6 गॅस लीक होतोय का हे तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल. नेक्स्ट व्हेरिफिकेशन ऑफ SF6 गॅस प्युरिटी. SF6 गॅस जो यूज केलेला आहे तो प्युअर आहे का नाही हे व्हेरीफाय केलं जाणार आहे. नेक्स्ट असेल व्हेरीफाय प्रॉपर ऑपरेशन ऑफ प्रेशर स्विचेस. जे प्रेशर स्विचेस आहेत त्याचं ऑपरेशन व्यवस्थित होतं का नाही हे व्हेरीफाय केलं जाणार आहे. नेक्स्ट व्हेरिफिकेशन ऑफ कंट्रोल अँड अलार्म फंक्शनिंग. गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनमध्ये जे कंट्रोल इक्विपमेंट्स आहेत किंवा जी अलार्म सिस्टीम आहे ती व्यवस्थित ऑपरेट होते का नाही हे तुम्ही त्या ठिकाणी व्हेरीफाय केलं जाणार आहे. अँड लास्ट असणार आहे व्हेरीफाय द करेक्ट अलाइनमेंट अँड ऑपरेशन ऑफ पोझिशन इंडिकेटर्स. ओके, सो जे पोझिशन इंडिकेटर्स आहेत जे इक्विपमेंटची पोझिशन इंडिकेट करतात, ऑन पोझिशनमध्ये आहे की ऑफ पोझिशनमध्ये आहे किंवा स्टेटस इंडिकेट करतात, त्या कंपोनंटची किंवा त्या इक्विपमेंटची किंवा त्या इंडिकेटर्सची अलाइनमेंट व्यवस्थित आहे की नाही हे चेक केलं जाणार आहे. ओके, सो ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज असणार आहेत त्याच्यामध्ये गॅस SF6 गॅसमध्ये इम्प्युरिटी ॲड झालेत का, SF6 गॅसचं प्रेशर व्यवस्थित आहे का, तो गॅस कुठं लीक होतो आहे का किंवा तो गॅस प्युअर आहे का, किंवा प्रेशर स्विचेस जे आहेत त्याचं ऑपरेशन व्यवस्थित होते का, कंट्रोल सर्किट अलार्म सर्किट व्यवस्थित ऑपरेट होते का, किंवा जे पोझिशनल इंडिकेटर्स आहेत त्याची पोझिशन व्यवस्थित आहे का, या टाईपच्या ॲक्टिव्हिटीज असणार आहेत त्या मायनर व्हेरिफिकेशनच्या अंडर परफॉर्म केल्या जाणार आहेत. म्हणजे प्रत्येक 5 ते 10 वर्षांनी केल्या जातील किंवा प्रत्येक 1000 ऑपरेशन किंवा जे काय फ्रिक्वेन्सी मॅन्युफॅक्चरिंग सेट केले तेवढ्या फ्रिक्वेन्सीनंतर ते ऑपरेशन्स परफॉर्म केले जाणार आहेत. ओके, सो असेल फर्स्ट पार्ट प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्समधला जे असणार आहेत मायनर व्हेरिफिकेशन्स. तर सेकंड पार्ट असेल मेजर व्हेरिफिकेशन्स. तर याच्यामध्ये दिस व्हेरिफिकेशन कॅन बी कम्प्लिटेड आफ्टर 15 to 20 years बट इट इज स्ट्रॉंगली डिपेंड अपॉन द ऑपरेशन ऑफ द स्विचिंग इक्विपमेंट्स. म्हणजे हे जे व्हेरिफिकेशन असतात ते प्रत्येक 15 ते 20 वर्षांनी केले जातात, पण जनरली 15 ते 20 वर्ष वाट बघण्याच्या ऐवजी त्या इक्विपमेंटचं ऑपरेशन किती वेळा झालेलं आहे त्याच्यानुसार या टाईपचं जे मेजर व्हेरिफिकेशन असणार आहे ते केलं जाणार आहे. ओके, सो आता त्यामध्ये सेकंड पॉईंट मेजर व्हेरिफिकेशन इन्क्लूड्स the major verification includes first असेल रिप्लेसमेंट ऑफ गॅस्केट अँड ॲब्सॉर्बर व्हेन चेंबर इज ओपन. म्हणजे ज्या वेळेला व्हेरिफिकेशन किंवा मेंटेनन्स करण्यासाठी त्या ठिकाणी गॅस्केट किंवा ॲब्सॉर्बरचा चेंबर ओपन केला जाईल त्यावेळेला चेंबरमध्ये जे गॅस्केट्स आणि ॲब्सॉर्बर असणार आहेत ते रिप्लेस केले जाणार आहेत किंवा त्या ॲक्टिव्हिटीच्या अंडर ते परफॉर्म केले जाणार आहेत. देन सेकंड असेल रेकॉर्ड अँड व्हेरिफिकेशन ऑफ ट्रॅव्हल कर्व्स ऑफ सर्किट ब्रेकर. म्हणजे सर्किट ब्रेकर आत्तापर्यंत जेवढ्या वेळेला ओपन झालेला आहे, ऑन झालेला आहे, ऑफ झालेला आहे, त्याचा जो ट्रॅव्हल कर्व असणार आहे तो ट्रॅव्हल कर्व व्हेरीफाय किंवा रेकॉर्ड करून ठेवला जाणार आहे. म्हणजे त्याचं ऑपरेशन जे असणार आहे किंवा त्या सर्किट ब्रेकरचा जो परफॉर्मन्स आहे त्या कर्ववरून आपल्याला सांगता येईल किंवा त्या ठिकाणी व्हेरीफाय करता येईल. देन नेक्स्ट असणार आहे ओपनिंग अँड व्हेरिफिकेशन ऑफ स्विचिंग इक्विपमेंट. स्विचिंग इक्विपमेंट जे असणार आहेत ते ओपन केले जाणार आहे, त्यांचं ऑपरेशन व्यवस्थित होते का नाही हे व्हेरीफाय केलं जाणार आहे ओपन करून. ओके, अँड लास्ट असणार आहे ओव्हरहॉल ऑफ गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन इक्विपमेंट्स. म्हणजे त्याचे इक्विपमेंट्स आहेत त्याचा ओव्हरहॉल घेतला जाणार आहे. ओव्हरहॉल म्हणजे काय ते आपल्याला माहीत आहे. ओव्हरहॉलमध्ये काय करतात तर त्याचे इक्विपमेंट असतात ते पूर्णपणे ओपन करतात, सगळे पार्ट्स जे असतात ते सेपरेट करतात, सगळे पार्ट्स चेक करतात व्यवस्थित आहेत का, आणि सगळे पार्ट्स व्यवस्थित असतील किंवा एखादा पार्ट खराब झाला असेल तर तो रिप्लेस केला जाणार आहे आणि पूर्ण कंपोनंट जे असणार आहे किंवा इक्विपमेंट असणार आहे ते परत आणखी एकदा असेंबल केलं जाणार आहे आणि ते परत सिस्टीममध्ये रिकमिशनिंग करून सिस्टीम ऑन केली जाणार आहे. ओके, अशा प्रकारच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असणार आहेत त्या मेजर व्हेरिफिकेशनच्या अंडर परफॉर्म केल्या जाणार आहेत. त्याच्यामध्ये गॅस्केट किंवा ॲब्सॉर्बर रिप्लेस करणं असेल किंवा सर्किट ब्रेकरचं जे ऑपरेशन आहे, ऑपरेशन झाल्यानंतर त्याचं जे रिडिंग असणार आहे ते
ग्राफवरती प्लॉट करून त्याचा परफॉर्मन्स स्टडी करणं असेल, किंवा स्विचिंग इक्विपमेंट्स ओपन करून त्याचं ऑपरेशन चेक करणं असेल, किंवा गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनचे जे कंपोनंट्स आहेत त्या कंपोनंट्सचा ओव्हरऑल घेणं असेल. सो अशा ॲक्टिव्हिटी ज्या असतात त्या मेजर व्हेरिफिकेशनच्या अंडर येणार आहेत आणि त्या प्रत्येक 15 ते 20 वर्षांनी केल्या जाऊ शकतात, किंवा त्याचे ठराविक ऑपरेशन्स परफॉर्म झाल्यानंतर त्या ॲक्टिव्हिटीज केल्या जाऊ शकणार आहेत. ओके, सो असणार आपला सेकंड टाईपचा मेंटेनन्स प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, त्याच्यामध्ये आपण मायनर आणि मेजरच्या दोन्ही व्हेरिफिकेशन्स बघितलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट थर्ड पॉईंट किंवा थर्ड टाईपचा मेंटेनन्स असणार आहे, तो असणार आहे आपला ब्रेकडाऊन मेंटेनन्स, ज्याच्यामध्ये इक्विपमेंटचं ऑपरेशन बंद झाल्यानंतर किंवा इक्विपमेंट फेल झाल्यानंतर हा मेंटेनन्स केला जाणार आहे. ओके, आता ब्रेकडाऊन मेंटेनन्समध्ये आपण एक ॲक्टिव्हिटी बघणार आहे. ती ॲक्टिव्हिटी म्हणजे रिपेअरिंग ऑफ SF6 गॅस लिकेज. ओके, तर आता असं अज्युम करायचं आहे की त्या सिस्टीममध्ये SF6 गॅस जो आहे तो लीक झालेला आहे, म्हणजे त्या ठिकाणी ब्रेकडाऊन झालेला आहे आणि आता आपण त्याचा मेंटेनन्स करणार आहे. सो SF6 गॅस लीक झाल्यावरती त्याचा जो मेंटेनन्स केला जाणार आहे तो मेंटेनन्स आपण या कॅटेगरी किंवा या पॉईंटच्या अंडर स्टडी करणार आहे. ओके, त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, SF6 gas leak is an important concern on various levels, including the environmental impact, degradation of GIS insulation and gas cost. ओके, म्हणजे ज्या वेळेला SF6 गॅस लीक होतो त्यावेळेला त्या गॅस लीकमुळे काय होऊ शकतं तर एन्व्हायरमेंटवरती इफेक्ट होऊ शकतो, कारण SF6 गॅस जो असतो तो काय करतो, ओझोन लेअरचं डिप्लेशन करू शकतो, म्हणजे तो एन्व्हायरमेंटवरती अफेक्ट करणार आहे जर तो लीक झाला तर, किंवा गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनमधले जे इन्सुलेशन आहे त्याचं डिग्रेडेशन होणार आहे, कारण त्या गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनमध्ये आपण SF6 गॅस हा इन्सुलेशनसाठी यूज करतो आहे, म्हणजे ती सिस्टीम जी आहे ती इन्सुलेशनची सिस्टीम त्याचं डिग्रेडेशन होणार आहे आणि त्या SF6 गॅस लीक होते म्हणजेच काय तर त्या गॅसची कॉस्ट असणार आहे ती पण आपली त्या ठिकाणी जाणार आहे. ओके, सो अशा प्रकारे SF6 लीक्स हा तिन्ही पॉईंटवरती इम्पॅक्ट करू शकतो, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट करू शकतो, इन्सुलेशन सिस्टीमची डिग्रेडेशन करू शकतो आणि त्या ठिकाणी गॅसची कॉस्ट असणार आहे ती पण आपली वाया जाणार आहे. सो अशा प्रकारे हा तिन्ही पॉईंटला इम्पॅक्ट करणार आहे. द नेक्स्ट सेकंड पॉईंट, इन गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन इन्स्टॉलेशन. ओके, एक मिनिट. हां, सेकंड पॉईंट, इन GIS installation most leakages are observed during the initial assembly and it is related to flange misalignment, loose flange nut or similar instrumentation adjustment. ओके, म्हणजे काय जनरली गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनमध्ये SF6 गॅस लीक कधी होतो, ज्या वेळेला ते गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन इन्स्टॉल करत असतात त्यावेळेला तो गॅस लीक होण्याचे चान्सेस जास्त असतात, किंवा जनरली त्याच वेळेला गॅस लीक होतो. आता हा गॅस कशामुळे लीक होऊ शकतो तर फ्लॅंज मिसअलाइनमेंट, म्हणजे ज्या वेळेला दोन चेंबर एकमेकांना तुम्ही कनेक्ट करता त्यावेळेला एखादा चेंबर थोडा जरी 1-2 मिलीमीटरमध्ये थोडा जरी तो मिसअलाइन झाला किंवा तो व्यवस्थित टाईट झाला नाही तर त्याच्यामधून गॅस लीक होऊ शकतो. किंवा फ्लॅंजचे तुम्ही जे नट आवडतात दोन चेंबर एकमेकांना फिक्स करण्यासाठी अटॅच करण्यासाठी तर दोन्ही फ्लॅंजमध्ये नट बोल्ट्स लावले जातात. सो तो नट एखादा जर लूज राहिला असेल तर त्याच्यामधून गॅस लीक होऊ शकतो, किंवा अशा टाईपचे जे इन्स्ट्रुमेंटेशनचे प्रॉब्लेम्स आहेत, ॲडजस्टमेंट्स आहेत याच्यामध्ये गॅस लीक होतो. ओके, म्हणजे GIS इन्स्टॉलेशनमध्ये ज्यावेळेला सबस्टेशन इन्स्टॉल करत असतात किंवा सुरुवातीला एकदम इनिशियल स्टेजमध्ये सबस्टेशन असतं त्यावेळेला गॅस लिकेजचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊ शकतो. आणि तो गॅस लिकेजचा प्रॉब्लेम हा जनरली फ्लॅंजच्या मिसअलाइनमेंटमुळं किंवा फ्लॅंज नट व्यवस्थित टाईट न केल्यामुळं किंवा अशा टाईपच्या ॲडजस्टमेंटमुळे त्या ठिकाणी गॅस लिकेज होऊ शकतं. The next, once the gas leakage is indicated by using the electronic sensor or soap snoop liquid or by IR camera, it is highlighted and recorded. म्हणजे ज्या वेळेला गॅस लिकेज त्या ठिकाणी होईल त्यावेळेला त्या ठिकाणी गॅस लीक फाइंड आउट करण्यासाठी त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स यूज केले असतात, किंवा त्या ठिकाणी स्नोप स्नूप मेथड पण यूज केली जातात. तर ही स्नोप स्नूप मेथड जी असते ती जनरली आपण टायर पंक्चर करत असताना बघतो. काय करतात तर त्या ज्या टायर्स आपल्याला पंक्चर काढतात त्याच्यामध्ये हवा भरतात आणि त्याच्यावरती आपलं जे साबणाचं पाणी असतं सोप वॉटर त्याच्यावरती स्प्रे केलं जातं. सो ज्या ठिकाणी लिकेज आहे त्या ठिकाणी बबल्स तयार होतात. सो त्याला स्नूप मेथड म्हणतात. सो अशी सेम मेथड त्या गॅस GIS इन्स्टॉलेशनमध्ये पण यूज केली जाऊ शकते गॅस लिकेज डिटेक्ट करण्यासाठी, किंवा त्या ठिकाणी इन्फ्रारेड कॅमेराज इन्स्टॉल करतात ज्याच्यामधून त्या ठिकाणी गॅस लीक होते का नाही हे आयडेंटिफाय केलं जातं. सो इलेक्ट्रॉनिक सेन्सर किंवा IR कॅमेराज किंवा सोप स्नूप मेथडनुसार जर त्या ठिकाणी गॅस लिकेज
इंडिकेट झाला तर तो गॅस रेकॉर्ड असणार आहे तो कुठं गॅस लीक होतोय तो हायलाईट केला जाणार आहे आणि तो जो इव्हेंट असणार आहे तो नोट डाऊन करून घेतला जाणार आहे. ओके. द नेक्स्ट, आफ्टर आयडेंटिफिकेशन सिम्पल फिक्सेस लाईक टायटनिंग ऑफ फ्लॅंज कॅन बी डन. ओके, म्हणजे ज्या वेळेला तो आयडेंटिफाय होईल त्यावेळेला काय केलं जाणार आहे तर त्या ठिकाणची फ्लॅंज वगैरे जी असणार आहे ज्या ठिकाणी गॅस लीक होतोय ती फ्लॅंज व्यवस्थित अलाइनमेंट करून ती आणखी एकदा टाईट केली जाणार आहे. ओके, सो अशा प्रकारचं त्या ठिकाणी मेंटेनन्स केला जाऊ शकतो. द नेक्स्ट, द मेंटेनन्स वर्क ऑन GIS डिमांड्स सेव्हरल डेज ऑर वीक फॉर रिकमिशनिंग. म्हणजे ज्या वेळेला गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनमध्ये ब्रेकडाऊन मेंटेनन्स केला जाऊ शकतो त्यावेळी तो ब्रेकडाऊन मेंटेनन्स करण्यासाठी त्या ठिकाणी 1-2-3 दिवस लागू शकतात किंवा 1 आठवडा पण त्या ठिकाणी लागू शकतो. कारण काय असणार आहे सगळे कंपोनंट्स हे आपण गॅस इन्सुलेटरच्या चेंबरमध्ये इन्स्टॉल केलेले आहेत त्यामुळे ते सगळे कंपोनंट्स असणार आहेत ते तुम्हाला रिओपनिंग करून त्या ठिकाणी त्याचं मेंटेनन्स करून परत त्याची असेंब्ली करून परत सिस्टीम ऑन करावी लागणार आहे. सो हा मेंटेनन्स करण्यासाठी 2 ते 3 दिवस किंवा 1 आठवडा लागू शकतो ब्रेकडाऊन मेंटेनन्स करण्यासाठी. The next, if the leakage repair is mandatory, then maintenance team has to plan the work carefully, including म्हणजे जर गॅस लिकेज आहे आणि ते जर तुम्हाला रिपेअर करायचं असेल तर त्यासाठी मेंटेनन्स करत असताना तो जो मेंटेनन्सचा प्लॅन असणार आहे तो व्यवस्थित त्या ठिकाणी तयार केला जाणार आहे. आता त्याच्या मेंटेनन्स प्लॅनमध्ये काय काय असू शकतं तर त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, एम्प्लॉय द ऑथराइज पर्सन. म्हणजे जो ऑथराइज पर्सन आहे त्याला त्या ठिकाणी एम्प्लॉय करायचा आहे, अलाउड करायचा आहे. देन सेकंड, डिफाईन इन ॲडव्हान्स द मेंटेनन्स टू बी परफॉर्म्ड. म्हणजे काय मेंटेनन्स करायचं आहे हे तुम्ही ॲडव्हान्समध्ये त्या ठिकाणी डिफाईन करून ठेवायचं आहे की हा रिस्पॉन्सिबल पर्सन आहे, हा पर्सन मेंटेनन्स करेल. नेक्स्ट सेकंड जो असणार आहे मेंटेनन्स कशाचा करायचा आहे हे पण त्या ठिकाणी तुम्ही रेकॉर्ड करून ठेवायचं आहे. द नेक्स्ट थर्ड ॲक्टिव्हिटी असेल, यूज पार्ट्स ओनली सप्लायड बाय ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर, दॅट इज OEM. सो जे सबस्टेशन आपण ज्या मॅन्युफॅक्चररकडून घेतलेलं आहे त्याच मॅन्युफॅक्चररकडून त्या सबस्टेशनचे जे स्पेअर पार्ट्स असणार आहेत ते खरेदी करायचे तरच ती सिस्टीम जी असणार आहे किंवा त्याचे कंपोनंट्स असणार आहेत ते व्यवस्थित एकमेकांना सुटेबली अटॅच होते. ओके, म्हणजे ज्या ओरिजिनल मॅन्युफॅक्चरकडून आपण सबस्टेशन इन्स्टॉल करून घेतलेलं आहे त्याच्याकडूनच त्याचे स्पेअर पार्ट्स पण विकत घ्यायचे आहेत. द नेक्स्ट, it is necessary to identify the equipment which are required to be maintained, ensure that they are de-energized. ओके, म्हणजे कुठले इक्विपमेंटचा मेंटेनन्स करायचा आहे हे आपण अगोदरपासूनच आयडेंटिफाय करून ठेवायचं आहे आणि मेंटेनन्स करायच्या अगोदर ते इक्विपमेंट्स डिएनर्जाइज केलेत का त्यातला सप्लाय जो आहे तो ऑफ केला आहे का हे एन्श्योर करून घ्यायचं आहे, हे एकदा व्हेरीफाय करायचं आहे. नेक्स्ट, इट इज इसेन्शियल टू मेक शुअर दॅट इक्विपमेंट इज अर्थड. ओके, सो इक्विपमेंट बंद केलं असेल तर त्या इक्विपमेंटचं अर्थिंग केलेलं आहे का, मेंटेनन्स करायच्या अगोदर त्या इक्विपमेंटचं अर्थिंग केलेलं आहे का ते चेक करायचं आहे. नेक्स्ट, द वर्क झोन शुड बी बॅरिगेटेड अँड ऑपरेटर शुड हॅव नेसेसरी प्रोटेक्टिव्ह क्लोथिंग अँड सेफ्टी डिव्हायसेस. ओके, सो ज्या ठिकाणी मेंटेनन्सचं काम केलं जाणार आहे तो जो एरिया असणार आहे त्या एरियाभोवती बॅरिगेट्स लावायचे आहेत. म्हणजे चारही बाजूनी त्या ठिकाणी बॅरिगेट्स असणार आहेत ते लावले जाणार आहेत किंवा रोप्स ज्या असणार आहेत त्या लावल्या जाणार आहेत आणि त्या ठिकाणी मेंटेनन्सचं काम केलं जाणार आहे. सो जो व्यक्ती मेंटेनन्सचं काम करेल त्याच्याकडे व्यवस्थित प्रोटेक्टिव्ह क्लोथिंग असलं पाहिजे किंवा सेफ्टी डिव्हायसेस जे असणार आहेत ते अवेलेबल असले पाहिजेत. नेक्स्ट, इट इज रिक्वायर्ड टू एन्श्योर दॅट नेसेसरी मेंटेनन्स इक्विपमेंट सच ॲज प्लॅटफॉर्म्स, लॅडर्स अँड इलेक्ट्रिक इक्विपमेंट्स आर इन प्रॉपर शेप. सो जे इक्विपमेंट्स लागणार आहेत ते व्यवस्थित साईजचे आणि व्यवस्थित शेपचे त्या ठिकाणी यूज केले पाहिजे. ओके, सो या टाईपचं जे प्लॅनिंग असणार आहे ते प्लॅनिंग करावं लागणार आहे ज्यावेळी तुम्हाला ब्रेकडाऊन मेंटेनन्सची ॲक्टिव्हिटी कॅरी आउट करायची असेल त्यावेळेला. ओके, सो असणार आहे आपला थर्ड टाईपचा मेंटेनन्स, ब्रेकडाऊन मेंटेनन्स. ओके, त्याच्यामध्ये आपण गॅस लिकेज कसं करायचं ते आपण पहिल्या 4-5 पॉईंटमध्ये बघितलेलं आहे आणि त्यानंतर ते ॲक्टिव्हिटी परफॉर्म करत असताना कोणकोणत्या प्रिकॉशन्स घ्यायच्यात ते पण आपण खाली बघितलेलं आहे. सो असणार आपले तिन्ही टाईपचे मेंटेनन्स, रुटीन, प्रिव्हेंटिव्ह आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्स. द नेक्स्ट त्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघणार आहे तो असणार आहे सेफ्टी प्रिकॉशन्स टू बी फॉलोड ड्युरिंग द मेंटेनन्स. सो मेंटेनन्स करत असताना कोणकोणत्या सेफ्टी प्रिकॉशन्स फॉलो करायच्या आहेत तर आपल्याला इथं बघायचे आहेत. ह्या प्रिकॉशन्स व्यवस्थित फॉलो केल्या तर मेंटेनन्स ॲक्टिव्हिटी असणार आहे ती सेफली कॅरी आउट केली जाणार आहे. सो याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट, बिफोर स्टार्टिंग अ मेंटेनन्स वर्क प्रॉपर प्रोसिजर अँड पेपर वर्क शुड बी डन.
सो मेंटेनन्सचं काम करायच्या अगोदर त्या ठिकाणी कोणती प्रोसिजर यूज करायची आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे, आणि त्या कामाचं जे पेपर वर्क असणार आहे, डॉक्युमेंटेशन असणार आहे, ते तुम्हाला अगोदर करून घ्यावं लागणार आहे. ओके. नेक्स्ट, पेपर वर्क इन्क्लूड्स. आता त्या कामाचं पेपर वर्क करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा परमिट टू वर्क, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करणार आहे त्या ठिकाणच्या ऑथराइज पर्सनची परमिशन तुम्हाला घ्यावं लागेल, परमिट टू वर्क घ्यावं लागेल. नेक्स्ट, ॲक्सेस टू वर्क, म्हणजे ते वर्क हँडल करायची किंवा ॲक्सेस करायची परमिशन तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावी लागेल. एंट्री पास असेल, त्या बिल्डिंगमध्ये जाण्यास तुम्हाला एंट्री पास त्या ठिकाणी अलाउड करून घ्यावं लागेल. अँड मटेरियल गेट पास असणार आहे, म्हणजे तुम्ही तुमच्याबरोबर जे मटेरियल घेऊन जाणार आहे त्या मटेरियलचा गेट पास एक तुम्हाला तयार करून घ्यावं लागणार आहे. ओके. सो कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी काम करत असताना तुम्हाला पहिल्यांदा वर्क परमिट घ्यावं लागेल, ॲक्सेस परमिट तुम्हाला घ्यावं लागेल, एंट्री पास घ्यावं लागेल आणि गेट पास, मटेरियलचा गेट पास घ्यावा लागेल. सो हे चारही डॉक्युमेंट्स तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करायचे आहेत आणि नंतर मग त्या ठिकाणी मेंटेनन्स काम जे असणार आहे ते करण्यासाठी जायचं आहे. द नेक्स्ट, द मेंटेनन्स वर्क शुड बी कॅरीड आउट विथ रिटर्न परमिशन ऑफ रिस्पॉन्सिबल पर्सन. सो मेंटेनन्स वर्क जे तुम्हाला करावं लागणार आहे ते रिटर्न परमिशन असल्याशिवाय सुरू करायचं नाही, रिटर्न परमिशन घेऊनच ते काम जे असणार आहे ते सुरू केलं जाणार आहे. द नेक्स्ट, फॉलो द सेफ्टी रूल्स केअरफुली अँड फेथफुली. जे सेफ्टी रूल्स जे डिफाईन केलेले आहेत, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल जे असणार आहेत ते केअरफुली, व्यवस्थित काळजीपूर्वक आणि विश्वास ठेवून ते रूल जे असणार आहेत ते फॉलो करायचे आहेत. नेक्स्ट, मेक शुअर दॅट ऑल द इक्विपमेंट्स आर स्विच्ड ऑफ फ्रॉम बोथ द साईड्स. जे इक्विपमेंट तुम्ही मेंटेनन्स करणार आहे त्या इक्विपमेंटचा सप्लाय जो असणार आहे तो दोन्ही साईडनी तुम्हाला बंद करायचा आहे. नेक्स्ट, द रिपेअर अँड मेंटेनन्स वर्क ऑफ हाय व्होल्टेज इक्विपमेंट्स शुड नॉट बी अंडरटेकन अनलेस द ॲपॅरेटस इज मेड डेड. सो जे हाय व्होल्टेज इक्विपमेंट्स आहेत त्या इक्विपमेंटचा मेंटेन करायच्या अगोदर ते इक्विपमेंट डेड आहे हे तुम्ही व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, तर त्या इक्विपमेंटचा दोन्ही साईड सप्लाय बंद करायचा आहे आणि ते जे इक्विपमेंट आहे ते अर्थ करायचं आहे किंवा त्या इक्विपमेंटचं अर्थिंग करायचं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी स्टोअर्ड पोटेन्शियल असेल तर ते डिस्चार्ज होईल आणि मगच तुम्ही त्या हाय व्होल्टेज इक्विपमेंटवरती मेंटेनन्सचं काम करायचं आहे. द नेक्स्ट असेल, प्लेस कॉशन बोर्ड्स अँड डेंजर नोटीस बोर्ड नियर द वर्क प्लेस अँड नियर द स्विचिंग इक्विपमेंट्स. ओके. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करणार आहे किंवा ज्या ठिकाणी स्विचिंग इक्विपमेंट्स कनेक्ट केलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही कॉशन बोर्ड्स हँग करायचे आहेत की कॉशन बोर्ड्स लावायचे आहेत. आता ते कॉशन बोर्ड्स काय असू शकतात, तर त्या ठिकाणी 2 कॉशन बोर्डचे सॅम्पल दिलेले आहेत. पहिला कॉशन बोर्ड असू शकतो, वॉच डोंट रीच ऑन मेन ॲट वर्क. ओके. म्हणजे त्या ठिकाणी असा बोर्ड लावायचा आहे की या ठिकाणी वर्कर्स जे आहेत ते मेंटेनन्सचं काम करत आहेत त्या ठिकाणी कोणतेही तुम्ही ॲक्सेस करू नका तो पार्ट. किंवा सेकंड असू शकतो, डेंजर 440 व्होल्ट्स डू नॉट टच. म्हणजे 440 व्होल्टचा सप्लाय आहे या ठिकाणी, इथं हात लावू नका. अशा टाईपचे बोर्ड जे असणार आहेत ते तुम्ही स्विचिंग डिव्हाइस असतील, म्हणजे या ठिकाणी कंट्रोल पॅनल आहे जिथून सप्लाय स्विच ऑन किंवा ऑफ केला जाऊ शकतो, अशा ठिकाणी ते बोर्ड्स लावायचे आहेत. किंवा ज्या ठिकाणी तुम्ही मेंटेनन्स करणार आहे त्या ठिकाणी अशा टाईपचे बोर्ड जे असणार आहेत ते लावायचे आहेत, जेणेकरून तिथं काम करणाऱ्या लोकांना, ऑपरेटर्सना त्याची त्या गोष्टीत त्या लक्षात राहतील. द नेक्स्ट, कीप अप बॅरिगेट्स अँड रोप्स अराउंड द मेंटेनन्स झोन टू इंडिकेट द मेंटेनन्स झोन. सो ज्या ठिकाणी तुम्हाला मेंटेनन्स करायचे आहे त्या मेंटेनन्सच्या चारी बाजूनी बॅरिगेट्स लावायचे आहेत किंवा रोप्स जे असणार आहेत त्या चारी बाजूने असे लावायचे आहेत आणि त्याच्या आतमध्ये तुमचा जो मेंटेनन्स झोन असणार त्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकताय. ओके. द नेक्स्ट पुढं असेल, अर्थ व्हेरियस मेटॅलिक पार्ट्स ऑफ स्ट्रक्चर दॅट इज बस सेक्शन कंडक्टिंग पार्ट्स ॲट 2 or more प्लेसेस. सो ज्या इक्विपमेंटचे फ्रेम्स किंवा स्ट्रक्चर मेटलचे आहेत ते सगळे स्ट्रक्चर्स हे 2 किंवा त्यापेक्षा जास्त ठिकाणी अर्थ करायचे आहेत. द नेक्स्ट असेल, बी फॅमिलियर विथ सर्किट ब्रेकर अँड ऑक्झिलरी सप्लाय स्विच ऑफ बोथ. ओके. काम सुरू करायच्या अगोदर ऑक्झिलरी सप्लाय जो असणार आहे तो ऑफ करायचा आहे, त्याचबरोबर सर्किट ब्रेकर जे असणार आहे ते ऑफ आहेत की नाहीत हे व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. नेक्स्ट, प्रॉपर टूल्स सेफ्टी डिव्हायसेस शुड बी प्रोव्हाइडेड टू द इलेक्ट्रिशियन. सो जे वर्कर्स मेंटेनन्सचं काम करणार आहेत त्यांना व्यवस्थित सेफ्टी डिव्हायसेस आणि टूल्स जे असणार आहेत ते प्रोव्हाइड करायचे आहेत. नेक्स्ट असेल, इलेक्ट्रिशियन शुड बी वेल ट्रेन. म्हणजे जे वर्कर मेंटेनन्सचं काम करणार आहेत त्यांना त्याचं ट्रेनिंग जे असणार आहे ते व्यवस्थित झालं असलं पाहिजे. अँड लास्ट वन, फर्स्ट एड शुड बी अवेलेबल. सो त्या ठिकाणी
मेंटेनन्सच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट एड बॉक्स जो असणार आहे तो त्या ठिकाणी अवेलेबल करून ठेवायचा. इन केस ऑफ इमर्जन्सी तो त्या ठिकाणी यूज केला जाऊ शकतो. ओके, सो अशा प्रकारे हे असणार आहेत सेफ्टी प्रिकॉशन्स ज्या मेंटेनन्स करत असताना फॉलो केल्या जाणार आहेत. ओके, सो असा आपला पॉईंट नंबर 6. आणि याच्यामध्ये एक मेंटेनन्स शेड्यूल जे आहे ते मेंटेनन्स शेड्यूल मी इथे एक ॲड केलेलं आहे, हे तुम्ही बघू शकताय. हे मेंटेनन्स शेड्यूल काय एक्सप्लेन करायची गरज नाही आहे, कारण याच्या अगोदर पण आपण 2 मेंटेनन्स शेड्यूल बघितलेले आहेत. याच्यामध्ये काय असणार आहे तर इथं कॅटेगरी दिलेली आहे, म्हणजे कोणत्या कॅटेगरीचा तो पार्ट आहे. फॉर एक्झाम्पल एक्सटर्नल्स असतील किंवा ऑपरेटिंग मेकॅनिझम असेल किंवा कंट्रोल सर्किट असेल, म्हणजे प्रत्येक सेक्शनसाठी वेगवेगळ्या टाईपचा मेंटेनन्स त्या ठिकाणी असू शकतो. ओके, सो याच्यामध्ये चेक पॉईंट दिलेले आहेत, म्हणजे व्हिज्युअल चेक. तुम्ही व्हिज्युअल इन्स्पेक्शनमध्ये कोणकोणते पॉईंट्स बघू शकता तर अपिअरन्स दॅट इज रस्ट किंवा ड्यू पॉईंट, म्हणजे तुम्ही बघून सांगू शकता की त्या ठिकाणी गंज वगैरे चढलेला आहे का नाही, किंवा त्या ठिकाणी गॅस प्रेशर कसं आहे SF6चं. ओपन क्लोज इंडिकेटर त्या ठिकाणी आहे का. नेक्स्ट ॲबनॉर्मल नॉईज ऑर स्मेल, त्या ठिकाणी कुठला अनवॉन्टेड नॉईज येतो आहे का किंवा स्मेल त्या ठिकाणी आहे का, अनवॉन्टेड स्मेल. नेक्स्ट लूज नट बोल्ट असेल किंवा फिलिंग अँड चिपिंग डिसलोकेटेड पार्ट्स ऑर फॉरेन मॅटर्स अशा टाईपचे त्या ठिकाणी पॉईंट असेल, किंवा डिफॉर्मेशन डॅमेज ऑर वेअर. सो ह्या टाईपच्या ॲक्टिव्हिटीज जे असणार आहे ते तुम्ही व्हिज्युअल चेक म्हणजे फक्त बघून तुम्ही ॲक्टिव्हिटीज कॅरी आउट करू शकता. आणि त्यामध्ये तुम्ही व्हिज्युअल इन्स्पेक्शन या पहिल्या 4 गोष्टींचं व्हिज्युअल इन्स्पेक्शन करायचं आहे. बाकीचे असणार आहे ते ऑर्डिनरी इन्स्पेक्शन असेल, म्हणजे ऑर्डिनरी इन्स्पेक्शन म्हणजे काय असणार आहे तर आपण मायनर व्हेरिफिकेशन म्हणलेलं आहे. आणि पुढं असणार आहे डिटेल्ड इन्स्पेक्शन, म्हणजे त्या ठिकाणी मेजर व्हेरिफिकेशन असणार आहे. ओके, सो अशा टाईपचे मेंटेनन्स शेड्यूल जे आहे ते मेंटेनन्स शेड्यूल या ठिकाणी मी ॲड केलं आहे. आता मेंटेनन्स शेड्यूल जे असणार आहे ते आपल्या सिलेबसमध्ये दिलेलं नाही आहे, पण तुम्हाला ह्याच्यावरती एक एक्सपेरिमेंट कंप्लीट करायचं आहे, त्यामुळे हे मेंटेनन्स शेड्यूल त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. ओके, सो हे मेंटेनन्स शेड्यूल तुम्ही व्यवस्थित एकदा चेक करा. याच्यामध्ये डाऊट असेल तर तुम्हाला ॲड करायचा आहे, मी तुमचा तो डाऊट आहे तो क्लिअर करेनच. ओके, अँड लास्ट पॉईंट असणार तो असेल फायर फायटिंग इक्विपमेंट्स यूज इन गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन. तर त्याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे रेफर द पॉईंट स्टडीड इन द प्रिव्हियस चॅप्टर. सो प्रिव्हियस चॅप्टरमध्ये जे आपण जे फायर फायटिंग इक्विपमेंट्स यूज केले आहेत तेच फायर फायटिंग इक्विपमेंट्स हे GIS सबस्टेशनमध्ये पण यूज करतात. त्याच्यामध्ये फायर डिटेक्शन सिस्टीम एक असते जी फायर डिटेक्ट करणार आहे, त्याच्यामध्ये सेन्सर्स असतात. आणि दुसरं असते फायर फायटिंग सिस्टीम जी ॲक्च्युली आग विझवण्यासाठी मदत करणार आहे. सो त्याच्यामध्ये हायड्रंट सिस्टीम असणार आहे, हाय व्हेलॉसिटी सिस्टीम असणार आहे, किंवा पोर्टेबल फायर एक्सटिंग्विशर्स असणार आहेत. सो ती जी सिस्टीम असणार आहे ती सिस्टीम तुम्ही आहे अशी गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनमध्ये रेफर करू शकता. सो हा जो पॉईंट असणार आहे तो आपण जो मागं बघितलेला आहे 33 KV सबस्टेशनमध्ये तो आहे असा तुम्ही या ठिकाणी रेफर करू शकता. ओके, सो अशा प्रकारे आपला जो हा चॅप्टर नंबर 5 आहे गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन हा आपला इथे संपतो आहे. ॲज पर सिलेबस आपण त्यातले सगळे पॉईंट्स कव्हर केले आहेत. तुम्हाला त्यामध्ये काय डाऊट असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये ॲड करायचा आहे. त्याचबरोबर अटेंडसाठी रोल नंबरही तुमचा कमेंट बॉक्समध्ये ॲड करायचा आहे. ओके, थँक्यू.